नमस्कार, मी डॉक्टर राधिका चर्जन माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आजच्या या पत्रामध्ये माझी साथ देणार आहे माझा मुलगा राधेय। आणि व्हिडिओ पूर्ण म्हणजे पत्र सुरू करण्यापूर्वी मला एक सगळ्यांना सांगायचं आहे की हे जे मी रोज पत्र वाचते हे पत्र मी स्वतः लिहिले, स्वलिखित पत्र आहे। कोणाचंही त्या व्यक्तीबद्दलचा अभ्यास करून मी स्वतःचं लिखाण करते आणि तेच पत्र मी सादर करते। सो येस, आपण आजच्या पत्राला सुरुवात करूया। आजचं पत्र मी ज्या व्यक्तीला लिहिते ती माझी अत्यंत आवडीची व्यक्ती आहे। तिच्याबद्दल मी खूप वाचलंय। उत्तम लेखिका आहे, उत्तम अभिनेत्री आहे ती, आणि तिला आपण सगळेच बघतोय। आणि तिने तिच्या लाईफमध्ये ज्या पद्धतीने यशाची पावलं ती उचलत पुढे गेली आहे त्याचा एक आढावा मी या पत्रात मांडण्याचा प्रयत्न केला आहे। तर मी पत्राला सुरुवात करते। प्रिय प्राजक्ता, तुला हे पत्र लिहिण्याचं कारण असे की तुझ्याविषयी जे मला वाटतं ते एक फॅन म्हणून किंवा एक स्त्री म्हणून तुला सांगायचं आहे। तू कमालीची अभिनेत्री, लेखिका, कवयित्री, सूत्रसंचालिका आणि नृत्यांगना आहेस। वयाच्या 6व्या वर्षापासून भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य प्रकाराचे तू शिक्षण घेतलेस। अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयामधून नृत्य विशारद, नृत्य अलंकार या पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्यास। पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून सादरीकरणाच्या कला, नृत्य, भरतनाट्यम यांमधून पदवीधर अशी पदवी घेतलीस। विद्यापीठात नृत्य विभागात प्रथम येण्याचा मानही तू पटकावलास। राष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धेत स्वर साधना समितीचं प्रथम पारितोषिक व पंडित पलुस्कर पुरस्कारही तू पटकावलास। नंतर भारत सरकारची मिनिस्ट्री ऑफ कल्चर ही मानाची स्कॉलरशिप जी फक्त संबंध भारतातून प्रतिवर्षी 20च विद्यार्थ्यांना मिळते, आणि यानंतर पुढे अभिनयात प्रवेश केला आणि खऱ्या अर्थानं तुझा संघर्ष प्रवास सुरू झाला। पुणे ते मुंबई प्रवास करणं, शूटिंगच्या सगळ्या शिफ्ट्स ॲडजस्ट करणं, हे सगळं करत असताना तुला कोणीही गॉडफादर नसताना तू इथवर पोहोचलीस याचा आम्हाला अभिमान वाटतो। अभिनय क्षेत्रात ही खूप मनस्ताप तू सहन केलास। तू केपेबल असतानाही बऱ्याच महत्त्वाच्या भूमिकांपासून तुला जाणीवपूर्वक लांब ठेवण्यात आलं। त्यात जातीभेदाचं राजकारण, वर्णभेदाचं राजकारण हेही होतंच, पण तू थांबली नाही, थबकली नाहीस, जिद्दीनं उभी राहिलीस आणि स्वतःला सिद्ध केलंस। हे सगळं करत असतानाच लिखाण मात्र सोडलं नाहीस। महाराष्ट्र टाइम्सचे लेख आणि कविता वाचलेत मी तुझ्या। पुढे तुझा प्राजक्त प्रभा नावाचा काव्यसंग्रहही प्रसिद्ध झाला। प्लॅनेट मराठी सारखं चॅनल जेव्हा प्राजक्ता माळीच्या काव्यसंग्रहासाठी ठामपणे उभं राहतं तिथे तुझ्या सामर्थ्याची कीर्ती दिसून येते। याच प्रवासात तू पुढे प्राजक्त कुंज नावाचं फार्म हाऊसही विकत घेतलंस। ज्या वयात मुली लग्न करून सेटल होण्याचा विचार करतात त्याच वेळी हे स्वतःचं फार्म हाऊस घेण्याचा विचार फक्त एक सुपर वुमनच करू शकते। सगळ्या निगेटिव्हिटीपासून तुला जे लांब ठेवतं ते म्हणजे तुझं स्पिरिच्युअल असणं। श्री रविशंकर यांना तू फॉलो करतेस, स्पिरिच्युअलिटीची धडे घेतेस आणि तिथूनच तुझ्यातलं सर्वोत्तम टॅलेंट बाहेर पडतं। पुढचं पाऊल म्हणजेच प्राजक्त राज सारख्या मराठी दागिन्यांचा ब्रँड काढणे, तोही स्वतःच्या आणि स्वतःच्या बळावर। या सगळ्यांचं गुपित हे तुझ्या साधनेत लपलंय हे आम्हा सर्वांना माहिती आहे, आणि आता जी काही मोठी उडी घेतली आहेस ती खरंच वाखाणण्याजोगीच आहेस। नर्तकी म्हणून स्वतःला सिद्ध करणारा, स्वतःचं प्रोडक्शन असणारा गश्मीर महाजनी, प्रवीण तरडे, स्नेहल प्रवीण तरडे, महेश लिमये अशा दिग्गजांची साथ असणारा तुझा सिनेमा येतोय फुलवंती। तुझ्या कलेवर, तुझ्यावर प्रेम करणारा प्रत्येक मराठी माणूस फुलवंतीची आतुरतेनं वाट बघतोय। तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा। तुझीच एक डाय हार्ट फॅन, डॉक्टर राधिका चर्जन। थँक्यू। सगळे लोक पत्र नीट बघतायत, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघताय, पण तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला हवं आहे। ते माझ्यासाठी खूप चांगलं आहे आणि त्याचमुळे ते तुमच्यासाठीही पुढे खूप चांगलं असणार आहे।
आणि सबस्क्राईबच्या बटनच्या बाजूला एक नोटिफिकेशन अशी घंटा असते, ती घंटा पण आपल्याला दाबायची आहे, सो दॅट माझे येणारे सगळे व्हिडिओज तुम्हाला अपडेट होत राहतील. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. बाय बोल.